भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायचं, हां, फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या प्रकारचे राजकारण आहे. त्यासाठी या दलालांना पुढे केलेलं आहे. मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. त्यांनी यापुढे मराठी भाषेत संवादच साधू नये कोणाशी. तो जर खरा मर्द मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल, दाखवेल मराठी मर्दपणा काय आहे तो. या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे मराठीच्या बाबतीमध्ये, आणि सांगतो मी मराठी आहे. आणि तो तुमचा डेप्युटी सीएम अर्धा दाढीवाला. लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव घ्यायला आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मागे लावायला. घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे. तुम्ही कसलं बाळासाहेबाचं नाव घेताय? तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे, या शिंदेंच्या पक्षाचा माणूस, अमित शहाच्या पक्षाचा माणूस काय बोलतोय महाराष्ट्राविषयी, मराठी माणसाविषयी? लाज नाही वाटत या शिंदे आणि या फडणवीसना महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला? हे काय येरागाबाळे आहेत का मराठी माणूस इथे? आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतोय आणि खातो आहोत. लक्षात घ्या, तुझ्या बापाचा खात नाही दुबे. नादा लागू नको महाराष्ट्राच्या. ते सिक्युरिटी घेऊन फिरतो साले 50 ऑफिसर का पोलीसवाले. एका पटकनीचा नाही आहे तो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र है, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र है. इतना मैं बोलता हूँ. चलिए बोले क्या है? निशिकांत दुबे ने बयान दिया है कि पटक पटक के मारेंगे। बात ऐसी है, ये दलाल है. निशिकांत दुबे दलाल है. आप पूछिए सुप्रिया सुळे को. ये एक दलाल है, ये दलाली करता है उद्योगपतियों की. ये कमीशन खोर है. मुंबई में भी उसकी दलाली चलती है. ये भारतीय जनता पार्टी के सब लोग हैं पाले हुए. ये उद्योगपतियों से फिरौती वसूलते हैं सब. उसकी डिग्री फेक है. ये जो सांसद महुआ मोहित्रा है ना, आप उसकी इंटरव्यू लीजिए. दिल्ली यूनिवर्सिटी की डिग्री, फेक डिग्री जो संसद में पेश करता है, वो हमें देश के बारे में, प्रांत के बारे में बोलता है. देखिए, एक तो सबसे पहली बात है, यहाँ मुंबई महाराष्ट्र में सालों साल से हमारे हिंदी भाई रहते हैं. हमारा उनका अच्छा रिश्ता है, अच्छा डायलॉग है. हम राजनीति नहीं करते, ये सबसे पहली बात है. ज़रूर हम चाहते